रत्नागिरीत मुंबई गोवा महामार्गावर एलपीजी गॅसनं भरलेल्या टँकरचा अपघात घडलाय। रत्नागिरीच्या हातखंबा भागात रात्री पुलावरून टँकर खाली कोसळला। अपघातानंतर गॅसनं भरलेला टँकर लीक झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण बघायला मिळालं। एमआयडीसीच्या रेस्क्यू टीमकडून गळती तात्पुरती थांबवण्यात यश सुद्धा आलेलं आहे आणि याच अपघाताची आपण हे दृश्य बघू शकतोय। मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक काही काळासाठी रात्रीपासून ठप्प आहे। याचं कारण आहे की मुंबई गोवा महामार्गावर जे हातकंबा गाव आहे तेथील शाळेच्या बाजूला एका अवघड वळणावर गॅस हा उलटलेला आहे। रात्री 11 वाजल्यापासून ही वाहतूक आहे या महामार्गावरची ही देखील बंद पडलेली आहे आणि हा गॅस सिलेंडर या ठिकाणी कोसळल्यामुळे आजूबाजूचे जे नागरिक आहेत त्यांना देखील सुरक्षा स्थळी या ठिकाणी हलवलं गेलेलं आहे। प्रशासन पूर्णपणे ह्या गॅस सिलेंडर वर काढण्याचा प्रयत्न करत आहे। गॅसचा जो प्रवाह आहे तो कुठेतरी बंद ठेवण्यात आलेला आहे, परंतु हे जरी असलं तरी पण 3 क्रेनच्या सहाय्याने आपण जर पाहिलं तर आता हा जो टँकर आहे हा वर काढण्यात येतोय। प्रशासन देखील पूर्ण तयारीनिशी या ठिकाणी सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतंय। रात्री किती वाजताची ही घटना आहे आणि एकंदरीत काय परिस्थिती होती? सर्वसाधारण एक 10:30-11 दरम्यान ही घटना घडली। ज्यावेळेला घटना घडली त्यावेळेला लोक जागेच होते। घटना घडल्यानंतर स्थानिक तरुणांनी नागरिकांनी इमर्जन्सी येऊन आसपासची जी घरं आहेत त्या घरातल्या लोकांना बाजूला जायला सांगितलं, आसपासच्या सुरक्षित ठिकाणी जायला सांगितलं। ब्रेक फेल झाला आणि 20च्या स्पीडनं सुद्धा कंट्रोल करून गाडी कंट्रोल होऊ शकली नाही आणि ती गाडी वळणावरती खाली गेली असं त्या ड्रायव्हर प्रत्यक्ष मी पाहिलं आणि ड्रायव्हरनं असं सांगितलं। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, हातकंबा, रत्नागिरी।